सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग 118। अभंग क्रमांक 232। दिली हाक मने नव्हे ती जतन। वेगाळले गुणे धाम घेती एक, काम क्रोध मद मत्सर अहंकार। निंदा हिंसा फार माया तृष्णा ध्रू, इंद्रियांचे भार फिरतील चोर। खाणे घ्याव्या घर फोडू पाहे दोन, माझा येथे काही नचले पराक्रम। आहे त्याचे वर्म तुझे हाती तीन, तुका म्हणे आता करीतो उपाय। जेणे तुझे पाय आतुरती चार। अर्थ देवा तुला हाक देण्याचे कारण म्हणजे मनाने हरी चिंतन हरी जतन होत नाही। मन ज्या गुणाने भरलेले आहे वृत्ती त्याच दिशेने धावा घेते। हे देवा माझ्या मनामध्ये काम क्रोध मद मत्सर अहंकार निंदा हिंसा माया तृष्ण फार बळावले आहेत। इंद्रिय रूपी चोर हे देह रूपातील घर फोडू पाहत आहे व जे काही परमार्थरूप धन येथे आहे ते धन चोरून नेण्यास हे चोर फिरत आहे। हे देवा या ठिकाणी माझे काहीही पराक्रम चालत नाही, याचे वर्म तुझ्या हातात आहे हे मला माहीत आहे। तुकाराम महाराज म्हणतात आता मी तोच उपाय करणार आहे जेणे तुझे या पायाचे दर्शन घडेल। अभंग क्रमांक 233। कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता। बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा एक, कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू। उतरी पैल पारू भवनदीचा ध्रू, कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन। सोयरा सज्जन कृष्ण माझा दोन, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा। वाटेन करावा परता जीवातीन। अर्थ कृष्ण माझी माता पिता बहीण बंधू चुलता आहे। कृष्ण माझा गुरु तारू आणि भाव नदीच्या पलीकडे नेणारी नौका कृष्णच आहे। कृष्ण माझे मन आहे कृष्ण माझे जन आहे कृष्ण माझा सोयरा सज्जन आहे। तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझा विसावा म्हणजे विश्रांतीचे ठिकाण आहे व याला माझ्यापासून वेगळे करावे असे मला वाटत नाही। अभंग क्रमांक 234। जातो वाराणसी। निर्वी गाई घोडे म्हैसी एक, गेलो येतो नाही ऐसा। सत्य मानावा रे भरवसा ध्रू, नका काढू माझी पेवे। तुम्ही वरळा भूस खावे दोन, भिकारियाचे पाठी। तुम्ही घेऊनी लागा काठी तीन, सांगाल जेवाया ब्राह्मण। तरी कापाल माझी मान चार, वोकलिया वोका। म्या खर्चिला नाही रुका पाच, तुम्ही खावे ताकपाणी। जतन करा माझे लोणी सहा, नाही माझे मनी। पोरे रांडा नागवणी सात, तुका म्हणे नष्ट। होते तैसे बोले स्पष्ट आठ। अर्थ एखादा मनुष्य काशीस निघाला आणि तो घरच्यांना सांगतो की माझे गाई घोडे म्हैसी सांभाळा, असे म्हणून तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, मी असा जातो आणि असा येतो, काळजी करू नका। अरे माझ्या पेवेतील धान्य खाण्याकरिता काढू नका, तुम्ही भुसा मिश्रित फोलपट खावे। जर कोणी भीक मागण्यासाठी भिकारी दारात आला तर तुम्ही त्याच्या मागे काठी घेऊन लागा व त्याला हाकलून द्या। तुम्ही जर जेवणासाठी एखादा ब्राह्मण घरी बोलावला तर तुम्हाला माझी मान कापल्याचे पाप लागेल। अरे मला कधी ओकारी आली तरी मी त्याच्यासाठी कधी 1 रुपयाही खर्च केला नाही। तुम्ही पातळ पाण्यासारखे जे धी ताक आहे ते घ्या, पण माझे लोणी जतन करा। माझ्या मनात बायका पोरे याविषयी प्रेमच नाही, कारण ते मला लुटणारी आहे। तुकाराम महाराज म्हणतात असा हा माणूस जे मनात येईल ते स्पष्ट बोलतो, मग तो जरी बाहेर काशीस गेला तरी देवाकडे काय लक्ष असणार।